पाठ 21 समूह जीवनासाठी व्यवस्थापन. मुलांनो, कुठलंही काम करायचं असेल तर व्यवस्थापन करणं खूप आवश्यक असतं. आता व्यवस्थापन म्हणजे काय? तर आपण काम कसं करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे. आणि आपण जर इतरांबरोबर काम करणार असू तर मग हा आराखडा खूपच काटेकोरपणे करावा लागतो. कारण प्रत्येक व्यक्तीला कोणतं काम करायचं हे समजावून सांगावं लागतं. काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ आहे की नाही तो बघावा लागतो. प्रत्येक जण सोपवलेलं काम नीट करतंय की नाही यावर देखरेख करावी लागते आणि या कामासाठी किती पैसे लागतात याचा अंदाज करावा लागतो. या सगळ्या गोष्टी नेमकेपणाने पार पडल्या तरच काम पूर्ण होतं. एकाने जरी या कामामध्ये चूक केली, कंटाळा केला तरी पूर्ण काम नीटपणे होत नाही. आता समजा आज आपण घरी पाहुण्यांना जेवायला बोलवले, तरी पण व्यवस्थापन करायला पाहिजे की नाही? जेवायला किती लोक येणार आहेत, जेवायला कोणते पदार्थ बनवायचे, त्यासाठी कोणतं सामान लागणार आहे, ते सामान घरात आहे की विकत आणायचं, अशा खूप गोष्टी आई बाबा बारकाईने ठरवतात की नाही? आणि मग या गोष्टी व्यवस्थित ठरवून त्याप्रमाणे पार पाडल्या तर कार्यक्रम चांगला होतो. जर एखादी गोष्ट विसरली किंवा एखादं काम राहून गेलं तर कार्यक्रमात गोंधळ होतो. मग आता बघा इतक्या छोट्या छोट्या कार्यक्रमात सुद्धा जर व्यवस्थापन हवं असेल तर शाळा, गाव, जिल्हा, राज्य आणि देश अशा ठिकाणी किती व्यवस्थापनाचं महत्व आहे बघा बरं. आपल्या शाळेमध्ये सुद्धा शाळा व्यवस्थापन समिती असते. त्यामध्ये पालक, शिक्षक, स्थानिक पातळीवरचे काही तज्ज्ञ आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांचा समावेश असतो. सगळ्यांच्या अडचणी ही समिती समजून घेते आणि त्यासाठी मार्गदर्शन करते. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या शाळेतील नियमित उपस्थितीवर देखरेख ठेवते. माध्यान्ह भोजन आणि इतर शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी मदत करते. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्वाचा चांगला विकास व्हावा म्हणून सर्वजण एकमेकांच्या मदतीने प्रयत्न करतात. आता बघा तुम्ही रोज शाळेला जाता की नाही? मग शाळा ठराविक वेळेला सुरू होते की नाही? शाळेला सर्व विषयांचं वेळापत्रक असतं. मग हे जर निश्चित नसेल तर काय झालं असतं? कुणीही कधीही शाळेला आलं असतं, घरी गेलं असतं. प्रत्येक जण वेगळीच वह्या पुस्तकं घेऊन शाळेत आलं असतं. म्हणजेच नियम जर असतील तरच आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. समजा रस्त्यावर नियम नसतील तर रोज किती अपघात होतील, होय की नाही? तसंच समाजात गोंधळ माजू नये म्हणून नियम तयार केले जातात. पूर्वी नियम समाजातील चालीरीतींप्रमाणे ठरायचे, आता नियम शासन बनवते. आपला देश स्वतंत्र झाल्यावर आपण संविधान तयार केलं. संविधान म्हणजे काय? तर एक नियमावली आहे ज्यामध्ये राज्यकारभार कसा करायचा, समाजाची वाटचाल कोणत्या दिशेने व्हावी याविषयीच्या तरतुदी आहेत. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी या तरतुदीनुसार देशाचा कारभार पाहतात. स्थानिक पातळीवरचा जर कारभार असेल तर तो बघतात स्थानिक शासन संस्था. आपल्या रोजच्या जगण्यातल्या अनेक गोष्टींसाठी आपण बाहेरील लोकांवर अवलंबून असतो. जसं पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, जनावरांसाठी पाणी हवं, रोजच्या रोज जमा होणारा कचरा साफ करायची आवश्यकता, रस्ते बांधणे, रस्त्यावर पुरेसे दिवे असणं, शाळा, दवाखाने, सार्वजनिक बाग बगीचे या ज्या आपल्या गरजा असतात त्या गरजा पुरवण्याची जबाबदारी आपल्या भागातील स्थानिक शासन संस्थेवर असते. त्यासाठी स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे प्रतिनिधी निवडून देतात. यानंतर स्वाध्याय. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. कोणतेही काम करण्यासाठी किमान टिंबटिंब आवश्यक असते. व्यवस्थापन. काम करणाऱ्यांमध्ये टिंबटिंब राहावा याची खबरदारी घ्यावी लागते. ताळमेळ. स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे टिंबटिंब निवडून देतात. प्रतिनिधी.
आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।